आमचे हुशार पतिदेव यांनी आता एक कांड केलाय, कांड. हे माझ्या नवीन ड्रेसचं हात आहेत आणि त्यांनी बेड पुसलाय त्या गोष्टीने. आता पण नाही विचारूया की बघ नवीन ते दिसतंय ना. जे आत आहे ते काय तुम्हाला माहित आहे? माहिती नाहीये मला माहिती नव्हतं तेव्हा ते काय. मला वाटलं तो खराब कपडा आहे म्हणून तुम्ही काय केलं त्यांचं. अरे बेड पुसून काढला मी. कसला चकचकीत दिसतंय बघ. अरे ते गोल्डन लाईन्स पण दिसतात ते. बघ जरा बघ नीट. तू आल्यावर सगळा पसारा झालाय. ते माझ्या नवीन ड्रेसचे हात आहेत. इकडे तोंड दाखवा. अरे असं कोण करतंय? तुम्हाला काय वाटलं ते घाण कापड आहे असं? ते इकडे खाली टाकलेले होते 2 कपडे. मला वाटलं ते सगळं शिवून झाल्यावर असं वेस्ट मटेरियल असतं ते वाला ते आहे. इतना इनोसंट बिहेव कर. आपण नवीन ड्रेस घेऊया या 2 महिन्यांनी. सोडत नाही तुला. थोडे मोठे करतो फनी दिसतो एकदम. ओढत आहे. काय फरक पडत नाही. हे बघ. आपल्या ओटीचं काय म्हणतात ते आउटफिट ऑफ द डेचं आपण हे सांगूया. आम्ही किती खूप कपडे काढले हे करायला की हा घालूया. मम्मी ब्लॅक घातला आणि ही मस्त अशी बेज कलरची पॅन्ट घातली. तर इथं आहे कॉपी कॅट माणूस लगेच स्वतः पण ब्लॅक कलरचं घातलं आणि माझ्यासारखीच पॅन्ट घातली. मला ब्लॅकच आवडतं. होय आम्ही सगळं करून आरून फिरून ब्लॅक वरच येतोय. हे तो क्या हुआ. अरे काळे कपडे ज्यांना आवडतात त्यांचं मन. असं बोलूचं नाही. काळे कपडे ज्यांना आवडतात त्यांचं मन एकदम पांढरं शुभ्र असतं. शुभ्र. पण तुला पांढरे कपडे आवडतात म्हणजे तुझं मन काळ असू दे. हे खूप चिडवतात मला मी ह्यांच्यापेक्षा काळी आहे म्हणून. मिसळ खाएंगे असं बोलूचं नाही. तुमका काय मी बोललोय तसंच बोलूचा. आपण ती कोणती मिसळ खाल्लेली आपण? वाडा मिसळ खाई. तुम्ही जर जाऊपर्यंत नीट बोललोय तर मी तुमका वाडा मिसळ दिकलोय, नाहीतर मी देऊचं नाही. तर चांगलं मालवणी बोलतोय. मी जाऊन एकटो खाते. माझे मेवणे आहेत तिकडे त्यांना घेऊन जातो. यांनी प्लॅन केलाय मला सोडून काहीतरी गोंधळ करणार आहे ज्याच्यामध्ये मलाच इन्क्लूड नाही करत आहे. मला कळत नाही माझेच भाऊ त्यांना मी नकोय. त्यांना हे पाहिजे. आणि तुला कंटाळा येत नाही असं सारखं माझ्यावर फिरून? नाही का फिरून मला कंटाळा येईल. मला येत पर्सन म्हणून मी तुझ्या भावांना घेऊन फिरतो. सगळे हे मिळालेले लोक आहेत. भाऊ लोक आणि जीजू लोक हे सगळे मिळालेले लोक आहेत. मी कसलं कारस्थान करत नाही. आम्ही फक्त प्रँक करतो. आपण आता करूया ह्यांच्यावर प्रँक. तुम्ही मला सजेस्ट करा की ह्यांच्यावर काय तर प्रँक करायचंय मला. 7 जन्मात शक्य नाही तुला माझ्यावर प्रँक. 8व्या जन्मात येऊन करेन कळाला असं सोडणार नाही. हळू घे मगो नाही मरे हळू चालव मरे. किती फास्ट किती मी हळू चालय तसे गाडीचं स्पीड बघ 40 नसा नाही असा हळू चाललंय नाही असाचा नसा करू नको. नसा नावाचा कुठचा मालवणी शब्द नाही. माका मालवणी शिकायची एकदम सोपी आहे. माका तुका असा नसा नाही. नाही असा काय अर्थ आहे याला? नाही असाला नसा. मग नाही आयला तुम्ही नाही कशाला म्हणता? नाही असं म्हणतो. नाही असं म्हणतो मी. कोल्हापूरचा जावई आहे म्हणून मी काय बोलत नाही. तुझ्या मी कंटिन्यू 15 मिनिटं त्यांना सांगत होते की मला भूक लागली पण आम्हाला आंबोलीत खायला थांबायचं आहे. सो मग त्यांनी काय केलं की आता म्हणले की ठीक आहे याची भूक जरा शांत करूया म्हणून ते ॲटलिस्ट काहीतरी कुरकुरे वेफर्स काहीतरी माझ्यासाठी आणायला गेलेत. थँक्यू. वेलकम. भूक लागली तरी पण अजून भूक लागली. गप्पा बस खा पटकन. हे मला हेल्दी खा. हेल्दी खा.
आम्ही हेल्दी खाणार आहे, दे खाऊन. आम्ही हेल्दी खाणार आहे, हे खाऊ नको. हे आम्ही सगळे हेल्दी खाणार आहे, आम्ही सगळे. हेल्दी खाणार आहे. खाऊ नको दे. कोण खाणार ते? वाया जाणार, आता पैसे वाया जाणार मी म्हणून खातो मी खातो. तुम्ही सांगितलं हेल्दी खायचं हो लोकांना. मी हेल्दी मी नाही मी नंतर खातो हेल्दी. तू आज मी खा. नाही. तू हेल्दीच खायचं. तुला आंबोलीचा घाट संपला की तुला हे देणार, सलाड देणार, कोशिंबीर. सॅलड प्लीज. पोरांनो हेल्दी खावा, चांगलं होतं आयुष्यात, हेल्दी खावा. नमस्कार. नमस्कार. तर आज आमच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालंय आणि आज असा योगायोग आहे की आज गुरुवार आहे आणि दत्त जयंती सुद्धा आहे. सो आम्ही त्याच्यासाठी इकडे पुण्याला आलोय. तर आता आम्ही मठात चाललोय. ही फर्स्ट अॅनिव्हर्सरी. हॅपी फर्स्ट अॅनिव्हर्सरी. तर आमचा इथे उरुळी कांचनला एक मठ आहे ज्याला आम्ही गुरुतीर्थ असं म्हणतो. तिथे आमचे महाराज असतात आणि खूप छान एकमुखी दत्ताची मूर्ती आहे. तर आज आम्ही तुम्हाला तिथे दाखवणार आहे सगळं. तिथे दत्त जयंती, दत्त जन्म कसा साजरा केला जातो. आज थोडासा आम्हाला लेट झाला आहे, आमच्या बसचा थोडासा प्रॉब्लेम झाला काल येताना, त्यामुळे पण आम्ही आहोत ऑन टाईम. 6 वाजता जन्म आहे, त्याआधी आम्ही पोचणार. मस्त साडी नेसले आणि असं मॅचिंग केलंय आणि खाली लुंगी. आता आम्ही निघालोय, वाटेत फळं घ्यायला थांबलेलो. इथून एक 4-5 किलोमीटरवर आमचा मठ आहे. हा सोलापुरी हायवे आहे. आणि चला जसं जसं आमचं अंतर संपत आहे एनर्जी वाढत चालली आहे माझी. काय घेतेस? 5 सफरचंद 5 केळी. अजून काहीतरी घे. डाळिंब घे. 5 केळी घ्यायला आणि त्यांना सांगितलं 1 डझन केळी द्या. मी तोंडावर पडले. 1 डझनच घ्यायची असतात केळी. आणि काय घेऊ? किवी घेऊया. कशाला उगाच? दाताने घेऊया. चिकू घे. 1 डझन. चिकू पण द्या. किती? 5. अर्धा किलो द्या. तर आम्ही आता पोहोचलोय आमच्या गुरुतीर्थावरती. एक अर्धा पाऊण तासात आम्ही इथे पोहोचलो. याच अर्ध्या पाऊण तासात पोहोचलो. तुम्ही बघू शकता इथे खूप छान इकडचा निसर्ग आणि खूप थंड हवा आताच सुरू झाली आहे. संध्याकाळचे 4:45 वाजलेत आणि हे बघा हिने मेकअप करायला नाही घेतला आहे टाईम. ॲक्च्युली हिची स्किन तशी आहे, पावडर लावून निघते डायरेक्ट. तरी पण लेट झाला आहे आम्हाला आज. ते तुमच्यामुळे झालं. साडी नेसायला लेट केलं आहे. आता आम्ही जातो आतमध्ये आणि महाराजांना भेटतो. पहिल्यांदा दत्त जन्म सोहळा एक्सपिरियन्स करताना नुपूर कसं वाटतंय? मस्त आहे. वाईब बसवून भारी आहे. खूप भारी वाटतं ना. 6 वाजता जन्म आहे. तुझ्यासारख्या सेम कलरच्या साड्या खूप जणांनी घातल्या. माझा कुर्ता युनिक आहे. नाही. ज्या बायकांनी पिवळ्या कलरच्या साड्या घातल्या ते म्हणे तुझी सेम तुझ्यासारखी अरे सेमच दिसतंय मला. हे दिसतंय बघा. मला तर 4 बायका आता जशाच दिसतंय. सेम टू सेम, काहीच फरक नाही. तुझी साडी कॉमन आहे. यू आर व्हेरी कॉमन. दिस इज व्हेरी कॉमन. जर बायकांच्या साड्या सेम झाल्या तर आणि ego मी दुखावतो. माझ्यासारखं कुर्ता माझ्यासारखं कलरचा फक्त महाराजांनी घातलाय. ते बघा बघू शकता. दिसत नाही पण इगो आहे मग बायकांचा. इगो दुखावतो. तिघही जणांची बाळ झालेली आहे. तिघही त्या ठिकाणी आलेले आहेत. तिघही सुवासनी त्या ठिकाणी लक्ष्मी पार्वती सुद्धा आलेले आहेत. आमचे नवरे आम्हाला परत द्या. अनसुया व्रतामध्ये तुमचा तुम्ही उचलून घ्या. त्यांना उचलून घेता येत नाहीये.
उचलून घेता येत नाही, ओळखू येत नाहीये, तेव्हा अनसूया मातेनेच त्यांची बाळं त्यांना परत दिलेली आहेत. पतीचं तपबळ वापरलेलं आहे. त्यावेळेला ब्रह्मा विष्णू महेश म्हटले आमच्याकडून काहीतरी तू मागून घ्यावं, सत्यपतिव्रता तू आहेस, आमच्याकडून तू काहीतरी मागून घ्यावं. मागून घेतलेलं आहे. अनसूया मातेने न मागता अत्रि ऋषींनी मागितलेले आहे की आमच्या घरी तुम्ही पुत्र रूपाने तिघांना उत्पन्न व्हावं, तुम्ही तिघांनी पुत्र म्हणून माझ्या पोटी यावं. त्याच्यानंतर दिवसामासा बाळ राहिलेला आहे. पहिला अवतार शिवाचा अवतार झालेला आहे. शंकराचा अवतार दत्त महाराजांचा मोठा भाऊ दुर्वास ऋषी जन्माला आलेले आहे. त्याच्यानंतर दत्त महाराजांचा धाकटा भाऊ ब्रह्मस्वरूप कोण चंद्र देवता जन्माला आलेला आहे. आणि त्याच्यानंतर श्री हरी गुरुदत्त नारायण या पृथ्वी तलावरती अवतार झाले. ते मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा रोहिणी नक्षत्र ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी पूर्ण तिथी पौर्णिमा. आणि दत्त महाराजांनी अज्ञानाच्या नाशासाठी सद्गुरु दत्तात्रेयांनी अज्ञानाच्या नाशासाठी अज्ञान तिमिर अंधकार दूर करण्यासाठी मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला पृथ्वी तलावरती अवतार धारण केलेला आहे. आरती झाली की लगेच त्या ठिकाणी पुरुष मंडळी वासुदेवानंद सरस्वतींचं नाव घेतो. त्यांना काय सरांचं नाव घेतो. सरांचं उभे काढतो. सागर आहेत पण 1000 या ठिकाणी आलेले आहे. मस्त जेवण असतं. बरं येत राहा गुरु तीर्थाच्या कार्यक्रमाला. एक नंबर जेवण असतं. आणि माणसं दाखवतात जेवण चांगलं लागतं. मस्त. आणि आज समोर माणसं दाखवतात किती लोकांच्या खूप खूप धन्यवाद पृथ्वीराज दादा. हेमंत काका कांकटे Favorite? कडून 500 Your favorite? देणगी मठासाठी स्वीकारली गेलेली आहे. काका खूप खूप धन्यवाद. आभार. थोडी काय करायचे त्यांच्यामध्ये भगवंतांनी दिलेली आहे. नाथांची कशी लागते आमटी? आपण सर्वांनी पाहावं. कशासारखी लागते? या कार्यक्रमाची या गाण्यांची गीतांची आवड आहे
त्यांनी त्या ठिकाणी कार्यक्रमाला नक्की थांबा अशी आमची पेयच्या पाण्याची जी बॉटल आहे ती बॉटल देखील रिकामी झाली की ती ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये टाका. नाका डोळ्यातनं सगळ्यांना पाणी येत आहे. एवढं भारी जेवण. तिथंच आपले पात्र ठेवू नका. शेवटची सूचना आहे, ज्यांचा गुणाचा महाप्रसाद घ्यायचा. सकाळचे वाजलेत 7 असं यांनी मला सांगायला सांगितलं होतं, पण नाही, दुपारचे 1 वाजलेत आणि 1 वाजता उठलोय आम्ही. कारण काल रात्री आम्ही हा. दत्त जयंतीला गेलो होतो हा. आणि आम्ही खूप लेट आलो. त्याच्यामुळे लेट झाला. तर मला हे सांगत होते की नाही तू असं व्लॉग चालू कर की आणि म्हण सकाळचे. मी म्हणलं आपली तोंड सुजली आहेत. तर मला म्हणे नाही मग तू असं म्हण की सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही आता कॅन वी कम बॅक टू द पॉइंट. का स्वतःची. हा, तर आता मुद्दा असा आहे की आता मी ट्रेकला चालली आहे. तर आता माझा बड्डे आणि ॲनिव्हर्सरी हे एका आठवड्यातच दोन असे मस्त इव्हेंट झाले होते. होय. तर माझी इच्छा होती की कुठेतरी गडावर आपला बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी करावी. पण आता जो ट्रेक आला तो पण ॲनिव्हर्सरी कशी झाली आपली? हा, 1 नंबर कशी झाली? मस्त. तो तुम्हाला दत्त ते जयंती, सगळं हा. तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला Yes, मिळेल. आमचा ब्लॉग तो पण येणार आहे. आलाय ऑलरेडी, ह्याच्या आधी तो आलेला असणार ना. हा, सो हा. तो जर तुम्ही व्लॉग बघितला नसेल तर तो व्लॉग बघा आणि त्याचाच दुसरा दिवस हा आहे. तर मग आणि आता जो ट्रेक लागला बरोबर दुसऱ्या दिवशीच, तर काल दत्त जयंती झाली आणि आज बरोबर ट्रेक लागला तो आहे कळसुबाई आणि चांदण व्हॅलीचा, जे महाराष्ट्रातलं सर्वात उंच असं शिखर आहे. त्याच्यामुळे कोणाची तरी हवा टाईट झाली आणि त्यांनी मला straight- बाकीची कामं आहेत त्यामुळे No. मी सावंतवाडीला चाललोय त्यामुळे इथून. त्यांनी स्ट्रेट नो, मी येऊ शकत नाही ग, मला काम आहेत ग, तू जाऊन ये ग असं मला सांगितलं. आणि त्याच्यावर सारव करायला मग ते आता माझी तयारी करून देत आहेत. येस. तर आता मी आज तुम्हाला गॅजेट दाखवते जे मी फर्स्ट टाइम यूज करते. म्हणजे या व्लॉगमध्ये हे गॅजेट्स यूज होणार आहेत. तर Insta 360. तर हे मी फर्स्ट टाइम यूज करणार आहे. मला माहित नाही की व्लॉगचा काय विषय होईल, काय होईल. सगळं नवीन आहे बघा. हा, मस्त. सगळं नवीन आहे. ही स्टिक आहे त्याची, होय. मेमरी एक कार्ड मेमरी कार्ड सुद्धा घेतलेलं आहे. आणि 2 बॅटरी 2 घेतली. बॅटरीज आहेत. हे चार्जिंग केबल आणि काय आहे हे काय आहे? हे प्रोटेक्शन कव्हर आहे असं ओके, लावायचं. तसं लावायचं. Yes. मला माहित पण नाही आहे काय विषय. तर यांचा एक मित्र आहे आचल म्हणून. त्याच्या तर कृपेने त्यांनी- आम्हाला हे हा. सगळं मिळालेलं आहे. तर त्यांनी आम्हाला हे सो एका थँक्यू दिवसा अचल. खूप थँक्यू. तर त्यांनी आम्हाला हे अवेलेबल करून दिलंय. Yes. सो आता थोडे व्लॉग अचानक 10 मिनिटाच्या टाइम मध्ये एक 60-70 हजार रुपयाचा कॅमेरा त्याने आम्हाला अवेलेबल करून दिला. त्याच्यामुळे तर हा ब्लॉग त्याच्यामुळे इंटरेस्टिंग होणार आहे. तर आता मी चालली आहे आज. आता रात्री आम्ही पुण्यातच आहे. तर आहोत. मी पुण्यातूनच जॉईन करेन आणि कळसुबाई आणि चांदण व्हॅली हे दोन्ही रेंज ट्रेक 2 दिवसामध्ये आम्ही करत आहे. तर चला, अजूनही नीट जा तुम्ही हा, येऊ नीट शकता जा का? हा, अजूनही नीट जा तुम्हाला यायचंय नीट का? जा नीट जा. ओके, नीट जा. हे कधी माझ्यावर ट्रेकला येणार आहे त्यांना जर असं आपण 6 जूनला आपण हा, जायचं रायगडला. आणि मग परत वर्षभर वर्षभर निवांत वर्षभर राहायचं. निवांत बायकोची सेवा राहायचं. करायची, बायकोच्या ट्रेकिंगची बॅग भरायची, असलं काय बायकोला अरेंज करून द्यायचं. म्हणजे तिचे मस्त छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्ही आमच्यावर असंच प्रेम करत राहाल. तर भेटूया रात्री 9, 9:30, 10. हा, जेव्हा 10:30 वाजता. तोपर्यंत बाय बाय बाय. जय शिवराय. जय शिवराय. तुझा फोन रिकामी केलायस का तू? नाही, 10 GB आहे फक्त जागा. इसमें 256 GB आहे बाई. हा, ठीक आहे. तर हे कार्ड आपण काढूया. अचल ते थांब, हे बाजूला ठेवा एकदम. तर वी नीड अ सीझर. कशाला? कट करायला इथून. नो सुंदरी. अरे उसमें मैं अचल का कार्ड रखने वाला. अरे मग मी चांगलंच फाडलंय ना. अरे द्या. हॅलो ऐका. अरे थांब, तसं नाही फाडायचं ते नको. आता ट्रेकला जायचं आहे आणि आता लक्षात आलं की काल आपण चप्पल मस्तपैकी हरवले. सो आता 8 वाजायला आलेत. ते येतील लोक 10-11 वाजेपर्यंत. तर आता आम्ही पटकन इथून चप्पल घेणार आणि थोडी खरेदी आहे ती करणार. मी माझं चप्पल 1 मिनिटाच्या आत घेतलं आहे आणि मी जेव्हा मला काही घ्यायला जाते तेव्हा लगेच यांना पण घ्यायचं असतं. आणि आता 15 मिनटं झाले ते हे चप्पल घेऊ का ते चप्पल घेऊ असं. 6,000 रुपीज.
6,000 रुपीज. ही कुठली पद्धत आहे चप्पल दाखवायची? माझ्या कामासाठी आलेलो ते काम लगेच झालं आणि आता यांना वेगवेगळी चपला घ्यायची. बायकोचं न ऐकता रॅन्डम पोरगाला विचारायला मी सांगितलं हे वाला घ्यायचं. आता इगोवर आलो. हे घ्यायचं हे वो अच्छा लग रहा है ये हे. अच्छा नहीं अरे ये ब्लैक वाला अच्छा लग रहा है. है. इनसे जरा ये वाला अच्छा लग रहा अरे सेम है उनके पास. ब्लॅक चांगलं वाटतंय. आता बघ दोनों ले लो. हां. आता आपल्याला कळणार आहे आपल्या प्रेमाची खरी ताकद. जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही ते काळवालं चंपल घ्या. तीसराच घेतो मी. अभी तुम देखो. आणि मला खुद black देखो, वाला देखो, ना. खुद देखो. माझं फिक्स आहे. माझं एका मिनिटात होतं ब्लॅक तुला वाला तुला चांगलं. कोणतं माहिती आहे हे जे मी घातलं ना पाहिजे चप्पल हे ओरिजिनल चप्पल 6,000चं आहे आणि त्यांच्याकडे फर्स्ट कॉपी आहे तर मी मिरवू शकतो 6,000चं चप्पल. नाचलेलं वगैरे टाकणार आहे मी. किती कन्फ्युज आहे काय करू हे घेऊ ते घेऊ. ते एका पायात घाला ते एका पायात घाला. ते मला ब्लॅक वाला जास्त कम्फर्टेबल आणि मस्त वाटतं. कारण तसं हे तुमच्याकडे आहे ऑलरेडी हे वाला असं. ब्लॅक वाला जास्त चांगलं वाटतंय. छापा काटा करूया. दोन्ही नाही एकच घ्यायचं आहे. एकच. कुठलं काय सांगू मी? प्लीज असं हे वाला घे म्हणून सांग. ग्रीन वाला कुठलं? ग्रीन वाला घे म्हणून सांग. पण मी हे सांगत आहे ना हे वाला घ्यायला. पण ग्रीन वाला घे म्हणून सांग ना तू एकदा. ओके त्या पोराला पण बरं वाटेल जरा. बरं ठीक आहे ग्रीन वाला घ्या. कुठलं घेत आहे? हे वाला अक्कल दे. मी करतो तू मला ते गिफ्ट कर ते वाला कर मरे 520 रुपयाचं. कर मरे पेमेंट गेम नंतर खेळ. हे आमचे दर आठवड्याचे सीन्स आहे. 2 दिवस एकत्र 4 दिवस परत लांब.